मित्रांनो, प्रवीचा सर्वांना मनपूर्वक नमस्कार. आज जो काही संवाद मी साधेन तुमच्याशी, किंवा जे काही आज मी ऐकवणार आहे, हे अगदी तुम्ही रोज पाहिलेली गोष्ट, अनुभवलेली गोष्ट, स्वतःच्या आयुष्यात स्वतःच्या मनात निर्माण झालेले तरंग सुद्धा तुम्हाला नक्की आठवतील, अशीच गोष्ट मी आज सांगणार आहे. कशाबद्दल आहे म्हणजे हे? न्यूनगंड. प्रत्येक माणसाला कशा ना कशा प्रकारचा एक न्यूनगंड असतो. तो स्वतःला कुठेतरी कोणाशी तरी त्याची स्वतःची तुलना करून, किंवा समाजात दिसणाऱ्या काही गोष्टींची, स्वतःला मिळालेल्या गोष्टींशी तुलना करून स्वतःला कमी समजत एका कोपऱ्यात जीवन जगल्यासारखा जगत असतो. हा न्यूनगंड जोपर्यंत त्याच्यातून बाहेर येत नाही, म्हणजे त्या संकल्पनेतून तो जोपर्यंत बाहेर उडी घेत नाही, मनसोक्त जगण्याचं धैर्य तो अंगी बाळगत नाही, तोपर्यंत त्याच्या जीवनास शून्य अर्थ. या समाजात अनंत स्वभावाची माणसं तुम्ही आम्ही पाहतो. कोडं पडावं अशी ही त्या विधात्याची निर्मिती आहे. मग त्यामध्ये कधी कधी असं पाहायला मिळतं की बरीचशी माणसं स्वतःला खूपच मोठं समजतात आणि संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला, तो व्यक्ती काहीही असो, त्याला ती माणसं लहान समजतात. म्हणजे अगदीच वेगळ्या शब्दात सांगायचं तर भेटायला येणारा प्रत्येक व्यक्ती हा फटीचर आणि मी म्हणजे मोठा, या भूमिकेत जगण्याचा आनंद मिळवत असतात काही माणसं. मग ते हे पण विसरून जातात की आपण स्वतः काय शिकलो आहोत आणि आपण काय वागतोय. अहंकार, त्यांच्यामध्ये हा अहंकार असतो. आपण जेवढे दिसतो त्याच्याही पेक्षा आपण खूप मोठे आहोत असं समाजाला भासवत ते जगण्याचा प्रयत्न करतात. त्यांना त्या अहंकाराविषयी प्रचंड प्रेम असतं. आणि मग काही माणसं अशी असतात की उगाचच दुसऱ्यालाच मोठं मानतात आणि स्वतःला कमी समजत राहतात. अशी भावना खूप घातक आहे मित्रांनो. कोणीही कमी नसतो. सर्व माणसं सारखी, दोन डोळे, दोन कान, दोन हात, दोन पाय, तसाच मेंदू. फक्त त्या मेंदूला चालना देण्याची प्रक्रिया तुम्हाला अवगत करायची आहे. स्वतःला काय आवडतं, स्वतःमध्ये कोणते गुण जोपासल्यानंतर आपलं व्यक्तिमत्व खुलणार आहे, आपल्याकडे नम्रता कशी हवी आहे, आपल्या उच्चारांमध्ये पवित्रता कशी यायला हवी, आपल्या बोलण्यामध्ये एक प्रकारचा मृदूपणा कसा हवा, या सगळ्या गोष्टी तुमच्या अहंकाराला मारून टाकतात. अशा पद्धतीने जर तुम्ही तुमचा विकास केलात, तुमच्या जवळची नम्रता जर तुम्ही वाढवत गेलात, तर नक्कीच तुमचं व्यक्तिमत्व खुलून दिसतं.
जगात मोठी माणसं खूप आहेत. दोन टोकांची उदाहरणं मी तुम्हाला देतो. तुम्हीच सांगा मग नक्की मोठं कोण. श्रीमंत व्यक्ती मुकेशभाई अंबानींच्या पत्नी, लाखो रुपयांची पर्स, लाखो रुपयांचे ड्रेस, लाखो रुपयांचे हिऱ्याचे दागिने अंगावर, एकदा वापरलेली लाखो रुपयांची चप्पल परत नाही वापरायची, वाढदिवसाला विमान भेट मिळतं. काय काय कहाण्या त्यांच्या मोठेपणाच्या आपण ऐकतो, वाचतो. आणि दुसरं टोक, लाखो लोकांना रोजगार उपलब्ध करून दिलेली इन्फोसिस ही कंपनी, नारायण मूर्तींच्या सुविद्य पत्नी सन्मान्य सुधा मूर्ती, करोडोची उलाढाल असणाऱ्या कंपनीच्या मालकाची ती एक सुशिक्षित पत्नी, ती पण तोडीस तोड श्रीमंत आहे. अगदी काही नाही असं नाही, पण राहण्याची पद्धती साधी, सुती साड्या. एका सामान्य स्त्रीसारखं जीवन जगायला मला आवडतं. भपका करण्याची गरज नाही. जिथे जिथे म्हणून मदत करता येईल तिथे तिथे मदतीचा ओघ सातत्यानं सुरू असणारी ही इन्फोसिस कंपनी. ती कोणामुळे? या एका सुशील स्त्रीमुळं. त्या सुधा मूर्तींना शतशः नमन. हे तुम्हाला घ्यायचं काय आहे आयुष्यात, यासाठी ही दोन टोकं मी आत्ता तुमच्याशी संवाद साधताना उदाहरण म्हणून दिली. कारण मोती होऊन सोन्याच्या साखळीत तुम्हाला राहायचंय का एखाद्या दवबिंदूसारखं होऊन तुम्हाला कुठल्या चातकाची तहान भागवण्यात आनंद आहे, हे तुम्ही ठरवायचं. जीवनाला खरा अर्थ कधी प्राप्त होणार आहे याचं आकलन आपलं आपण करायचं असतं. तुमच्या मनातील निश्चय हे चांगलेच असले पाहिजेत. मग तो निश्चय यथोचित मार्गाने संपत्ती कमावण्याचा असो, करिअर घडवण्याचा असो, किंवा अजून कोणताही निश्चय तुम्ही केलेला असो, जो समाजाला आनंद देण्यासाठी तुम्ही अजून काही करणार आहात, कुठे तुमचं तुम्हाला योग्य ते योगदान द्यायचंय, तो निश्चय तुम्ही नक्की करा. आणि तुम्ही जेव्हा एखादा निश्चय करून कामाला लागाल आणि ते काम जर आवडलं तर सुरुवात तुम्ही एकट्याने सुरू केलेली असते आणि तुम्हाला कळत सुद्धा नाही की तुम्हाला शेकडो लोक जोडले जातात. मित्रांनो, मला वाटतं अशा छोट्या छोट्या गोष्टी नक्कीच उपयोगी पडतायत आपल्याला.